हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात? चला आज मी बनवले आहेत नूडल्स. अगदी साधी सोपी पद्धत आहे. कसे बनवले आहेत बघूया. तुम्ही एकदा करून नक्की बघा. त्यासाठी मी ते गरम पाणी करायला ठेवले. पाणी गरम झालं की त्यामध्ये नूडल्स टाकायचेत आणि झाकण ठेवून एक 10 मिनिट रेस्ट करायला ठेवायचेत. त्याचा फायदा असा आहे की नूडल्स वेगवेगळे होऊन चिकट न होता वेगवेगळे होतात. चला बघू शकता तुम्ही नूडल्स असे वेगवेगळे झालेले आहे. त्यानंतर आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी इथे कढई गरम करायला ठेवणार आहे मी आता. बघा कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकले. तेल टाकलं की लगेच काय करायचं आहे, लसूण टाकायचं आहे. लसूण छानपैकी परतून झालं की नंतर आलं टाकलं आणि एक उभी मिरची चिरून घेतली आहे, मिरची टाकली. मिरची, आलं आणि लसूण छान परतला की त्यामध्ये कांदा जो घेतला होता आपण तो कांदा टाकला आहे. मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. कांदा जास्त परतून नाही घ्यायचा आहे, एक 70% फक्त परतून घ्यायचं आहे. नंतर आपण टोमॅटो टाकले. टोमॅटो जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त 50% शिजवून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण छानपैकी मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठही टाकायचे. मी इथे मीठ टाकलं आहे आणि एकदा मिक्स करून घेते आहे. चला हे मिक्स तर झालेलं आहे. त्यानंतर आपण जे नूडल्स घेतलेले आहेत ना, ते नूडल्स टाकलेले आहेत मी यावर. आता नूडल्स टाकल्यानंतर मी ते थोडीशी चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत. त्यानंतर थोडंसं ऑर्गॅनिक ॲड केलं आहे. नंतर थोडा टोमॅटो केचपही ॲड केलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही ॲड करू शकता. नंतर मी ते थोडीशी शेजवान चटणी जी आहे ती ॲड केलेली आहे आणि थोडीशी माझ्याकडे कांदापात होती तीही वरतून स्प्रिंकल केलेली आहे. सर्व टाकल्यानंतर आपण एकदा हे मिक्स करून घेणार आहोत. यावर परत थोडंसं मीठ टाका, जर नसेल टाकलेलं तुम्ही तर. मीठ टाकून परत आपण छानपैकी एकदा मिक्स करून घेणार आहोत. आणि नूडल्स करताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि कंटिन्युअसली मिक्स करत ठेवायचं, म्हणजे ते खाली चिकटत नाही. बघू शकता तुम्ही अगदी मोकळे सळसळीत आपले नूडल्स बनवून तयार आहे, अगदी कमी वेळेत. त्यानंतर मी थोडीशी परत कांदापात वरतून टाकलेली आहे आणि अशा प्रकारे आपले मस्त मोकळे सुटसुटीत आणि 5च मिनिटात होणारी रेसिपी तयार आहे. कसे वाटले तुम्हाला नूडल्स एकदा कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही यूज केल्या तरी चालेल. मी फक्त कांदा आणि टोमॅटोचा वापर केलेला आहे. चला नूडल्स आपले तयार आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरायचं नाही आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.